उलनचे दोन कलर घ्यायचे, एक हिरवा आणि एक पिवळा. एक बोर्ड घ्यायचा किंवा पॅड घ्यायचं, त्याच्या भोवतीने आपण अशा पद्धतीने गोल गोल करत राऊंड करायचे. हे मी आता 30 राऊंड घेतलेले आहेत. 30 राऊंड कंप्लीट झाले का उलन काढून घ्यायची आणि ती ह्या पद्धतीने बांधून घ्यायची. उलन पूर्णपणे बांधायची आहे. ती एका वेणीसारखी दिसते आपल्याला. ज्या पद्धतीने आपण हिरवी उलन बांधली त्याच पद्धतीने पिवळी उलन आपण राऊंड करून घ्यायची. हे राऊंड हिरव्या उलनपेक्षा दुपटीने असतात, म्हणजे मी 60 राऊंड घेतलेले आहेत. आता ही उलन बांधताना हिरवी उलन आहे ती पिवळ्या उलनच्या आतमध्ये ठेवायची. आता धागे बांधताना आपण याच्यामध्ये सेम अंतर ठेवायचं. साधारण अंतर 1 ते 1.5 इंचाचं असावं. आपली फुलं ही एकाच आकाराची दिसतात. आता ज्यावेळेस आपण हे धागे एकत्र बांधतो त्यावेळेस त्यांचा आकार एखादा छोटासा लिंबू किंवा मण्यासारखा आकार तयार होतो. उलन पूर्णपणे बांधून झाली का एक मण्यांची माळ तयार होते. आता कैचीच्या साहाय्याने आपण हे पिवळ्या कलरचे धागे कापून घेणार आहेत. फक्त कापताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला मण्यांच्या मधोमध नाही कट मारायचा आहे, एका मणीच्या बरोबर मध्ये कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही मण्यांचा अर्धा अर्धा भाग मिळतो. या पद्धतीने कापून घ्यायचं. हिरवा धागा अजिबात कापायचा नाही आहे. मधोमध कट केल्यावरती आपल्याला फुलांची साईज मिळते. आता हे शेवटचा जो मणी असतो त्याच्यात धागे जास्त असतात, ते खालच्या धाग्याच्या साईजनुसार आपण हे कट करून घ्यायचं. तेव्हा आपल्याला छानसं आपल्या साईजचं हवं आहे ते फूल मिळतं. या पद्धतीनेच आपण सगळे मणी कट करून घेणार आहोत. पिवळा धागा कट करत असताना हिरवा धागा बिलकुल कट करायचा नाही आहे. जर 2 फुलांच्या मध्ये आपण बांधलेला धागा जर येत असेल तरच तो धागा कट करायचा. आपण राऊंड केलेला धागा कापायचा नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला फुलांची माळ तयार करता येते. आता ह्या माळेला हार बनवण्यासाठी आपण छोटी वही घ्यायची आणि त्याला ज्या पद्धतीने आपण राऊंड राऊंड करत पिवळा धागा आणि हिरवा धागा तयार केलेला आहे आणि त्यांची फुलं तयार केली त्या पद्धतीनेच फुलं तयार करायची. आणि फक्त ही फुलं तयार करताना आपण दोन्ही साईड आपल्या ह्या कापून घ्यायच्या आहेत. त्या कापल्यावरती सुटू नये म्हणून त्याला हिरव्या धागाने आपण घट्ट बांधून घ्यायचं आणि सुईच्या साहाय्याने फुलांच्या माळेच्या बरोबर मधोमध आपण हे 3 ते 4 फुलं लावणार आहोत. लावून झाली की आपला हार तयार होतो आणि वरती जे धागे राहिलेले आहेत ते सुईच्या साहाय्याने तुम्ही बंद करून घेऊ शकता. तुम्ही केलेल्या सपोर्टसाठी सर्वांचं मनापासून धन्यवाद.